मित्रमैत्रिणी कसे आहात तुम्ही? नक्की स्वस्त आणि मस्त असाल. तर आज मी तुम्हाला श्री क्षेत्र नारायणपूर इथे घेऊन आलेले आहे. हे पुण्याजवळचं श्री गुरुदेव दत्तांचं तीर्थक्षेत्र आहे आणि हे सासवडपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. तर ह्या श्री क्षेत्र नारायणपूर या दत्त मंदिराचं हे वैशिष्ट्य आहे की इथे एकमुखी दत्ताची मूर्ती आहे आणि अतिशय प्रसन्न आणि खूप छान असं हे मंदिर आहे. हे मी तुम्हाला दाखवणार आहे. प्रथम आपण श्री गणेशाचं दर्शन घेऊया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आता भोलेनाथांचं दर्शन घेऊया. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. इथे फुलांचं बघा किती सुंदर आणि छान डेकोरेशन केलेलं आहे. इथे श्रावण महिन्याचा शनिवार असल्यामुळे इथे थोडी गर्दी आहे. आणि आता तुम्ही एकमुखी श्री गुरुदेव दत्तांचं दर्शन घ्या. एकमुखी श्री गुरुदेव दत्तांची अशी खूप छान आणि सुंदर मूर्ती आहे. माझ्याबरोबर तुम्ही पण श्री गुरुदेव दत्तांचं दर्शन घ्या. श्री गुरुदेव दत्तांच्या दर्शनाने मन खूप प्रसन्न होतं. झालेलं आहे प्रसन्न खूप. बघा इथे गुरुचरित्रातले सगळे अध्यायांचे फोटो लावलेले आहेत. गुरुचरित्र सगळ्या अध्यायांचे इथे फोटो लावलेले आहेत. धार्मिक पुस्तकं पण आहेत विकायला. गुरुचरित्र, नवनाथ भक्ती सार, अशी श्री विष्णू पुराण, सार्थ विष्णू सहस्त्रनाम, अशी सगळी पुस्तकं इथे विकायला आहेत. हे बघा किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि किती भव्य दिव्य असं किती सुंदर छान प्रसन्न असं हे मंदिर आहे. इथे मी माझा ब्लॉग संपवते. कसा वाटला आजचा तुम्हाला ब्लॉग हे मला सांगा कमेंट करून आणि आवडल्यास लाईक करा. श्री गुरुदेव दत्त.